सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही जंगलात गेल्या काही दिवसापासून दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघिणीला अखेर वनविभागाच्या विशेष पथकाने जेरबंद केले होते। या कारवाईनंतर आता वनविभागाच्या चमूने 25 मे रोजी वाघिणीच्या एका बछड्यालाही जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे। गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या 4 महिलांवर हल्ला करून त्यांचा बळी घेणाऱ्या या नरभक्षक वाघिणीसह बछड्यांसह वावर असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली होती। या भीषण प्रकारानंतर वनविभागाने युद्धपातळीवर शोध मोहीम हाती घेतली होती। ब्रह्मपुरी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाची विशेष टीम आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे रॅपिड रेस्क्यू पथक सक्रिय झाले। अखेर 23 मे रोजी T2 या वाघिणीला जेरबंद करण्यात यश आले। वाघिणीला पकडल्यानंतर तिच्यासोबत बछडे असल्याची चर्चा होती। ही चर्चा खरी ठरवत वनविभागाच्या पथकाने 25 मे रोजी मोहिमेला यश मिळवून वाघिणीच्या एका बछड्यालाही ताब्यात घेतले। या कारवाईमुळे सिंदेवाही परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी अजूनही 3 बछडे परिसरात असल्याने जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू राहणार आहे। वनविभागाकडून या भागावर विशेष लक्ष ठेवले जात आहे।